हे आई कृपा करून आमची संपूर्ण डावी बाजू शुद्ध करा. आणि गोविंदाचं स्थान कुठे आहे? तळ हाताच्या मध्यावर आहे. आणि म्हणून आपण प्रसाद घेताना आपल्या हातावर प्रसाद घेतो, तळ हातावर प्रसाद घेतो. म्हणजे तो प्रसाद अगोदर गोविंदाला मिळतो, अगोदर देवाला मिळतो आणि नंतर तो प्रसाद आपण खातो. तर मध्ये तो गोविंदम. हातावरच प्रसाद का घ्यायचा? काही माणसं काय करतात, प्रसाद घेताना चमच्यानी प्रसाद खातात, नाही का? ते काय शिरा आहे का पोहे चमच्यानी खायचे? इथे आपण ठीक आहे, पण ज्या वेळेला देवाचा प्रसाद आपण घेतो त्यावेळेला तळ हातावर घेतो, कारण तळ हाताच्या मध्ये गोविंदाचं स्थान आहे. कर मध्ये तो गोविंदम प्रभाते कर दर्शनम समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले. आणि मग ह्या पृथ्वी मातेला नमस्कार करायचा आहे. या पृथ्वी मातेमुळं आपल्याला सगळं काही मिळतं आणि म्हणून आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं पहिलं काम आहे. समर्थांनी पहिलं या श्लोकात तेच सांगितले आपल्याला, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठल्यानंतर चिंतन कुणाचं करायचं? अरे लक्ष नाही माझ्याकडे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. कोणाचं चिंतन करायचं? कुणाचं चिंतन करायचं? मोठ्यांना सांगा, कुणाचं चिंतन करायचं? रामाचं चिंतन करायचं. कारण आपलं राम हे सर्वांचं आराध्य आहे. राम आणि कृष्ण हे आपले आराध्य आहेत. राम या शब्दाचा अर्थच असा आहे. कसला उपवास केला होता? मोबाईलवर बोलायचं नाही, मोबाईलवर बोलायचं नाही. एकच दिवस मोबाईलवर बोलायचं. कोण हा उपक्रम करणार आहे बरं? चला आपण अशा पद्धतीने शिकवावं की सगळं टाकायचं. म्हणजे अर्धा शेर दूध झालं, पण एवढ्यावर थांबत नव्हता बरं का. तो कोरडं दूध घ्यायचं. आमचं पहिल्या 2 मापाकडे लक्ष नसायचं. पहिल्या 2 मापाकडे आमचं लक्ष नसायचं. तिसऱ्या मापामध्ये दूध किती टाकतो याच्याकडे आमचं लक्ष असायचं. माणसाने जीवनामध्ये हेच केलं पाहिजे. 2 मापं भरल्यानंतर त्याचं बिल तर आपल्याला मिळणारच आहे. पत्नी सुषमा मॅडम या आपल्याला कुंडलिनी शक्ती कशी आपल्या शरीरामध्ये जागृत करायची ह्याच्यासाठी सहजयोग ध्यान शिबिर या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी साहेबांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं एकदा हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सीरियल में देखा होगा तो ये कुंडलिनी शक्ति का जागरण बहुत ही सहज तरीके से माता जी ने हमें दिया है. और इस कुंडलिनी शक्ति के जागरण के लिए बहुत सारे ऋषि मुनि बहुत अच्छी तरह लिखा हुआ है. संत ज्ञानेश्वर जो ऋषि हुए, अभी उनका 750वां जन्मोत्सव मनाया गया. सबसे महान संत हुए. उन्होंने चैप्टर 6 और 7वें अध्याय में कुंडलिनी शक्ति के बारे में ही लिखा हुआ है. स्वामी रामदास जो छत्रपति शिवाजी महाराज के गुरु हैं, उन्होंने भजन के तौर पे लिखा है, देहाची तिजोरी भक्ति चाच ठेवा उघड़ डार देवा आता उघड़ डार देवा. ये दरवाजा जो तिजोरी है वो कुंडलिनी शक्ति का घर है. तिजोरी उनको कहा गया इसलिए बहुत सारे समय लगेगा आपको, लेकिन संक्षेप में इतना बता दिया आपको, समझिए आप. और आप लोग जोगवा गाते हैं, आई च जोगवा है ना, गाते हैं ना. उदय गांबे उदय आई उदय गांबे उदय अनादि निर्गुणी प्रगटली भवानी उदय गांबे उदय आई उदय गांबे उदय. तो जो अम्बे स्वरूप में हमारे अंदर जो स्थान है उनका कुंडलिनी रूप में ही है. उन्हीं को हम कह रहे हैं कि हे आई आप उठिए जागिए, हमें आत्म साक्षात्कार दीजिए, हमारे सभी गलत चीजों से छुटकारा दीजिए, हमें आत्म साक्षात्कार दीजिए. ते जाणूया कसं कुंडलिनी शक्ती कुठे आहे, कसं जागृत होतं. ते आपलं जे शरीर आहे ते जो स्पायनल कोड आहे, रीढ़ की हड्डी आहे, ते रीढ़ की हड्डी मध्ये मुख्य रूप से 3 नाड़ियां होतात. डावी बाजूची जी नाडी आहे त्याला इळा नाडी म्हणतात आणि उजवी बाजूच्या ज्या नाडी आहेत त्याला पिंगला नाडी म्हणतात. पिंगला नाडीच्या सूर्य नाडी म्हणतात, इळा नाडीला चंद्र नाडी म्हणतात आणि जो मध्य नाडी आहे त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. मुख्य रूप से 3 नाड़ी आहेत. इन तीनों नाड़ियावर 7 चक्र आहेत. 7 चक्र आहेत. ये 3 नाड़ी आणि 7 चक्र मिलून अपना जो शरीर के जितने सिस्टम आहेत ते कंट्रोल करत आहेत. जितने भी हमारे सिस्टम है, पाचन तंत्र है, उत्सर्जन तंत्र है, प्रजनन तंत्र है, जो भी तंत्र है, ब्लड सर्कुलेटरी सिस्टम है, सभी को जब ये कंट्रोलर कसा मांडीवर ठेवा आणि उजवा हात जमिनीवर ठेवा. आलाच
माझी उजवा हात आहे, तुमच्या उजवा हात कोण आहेत? जरा वरती करा हात, उजवा हात. बर, तोच हात जमिनीवर आलाच. आणि प्रार्थना करणार आहोत, हे आई, हे आदिशक्ती आमची पवित्र करा, निर्मल करा, असं 3 वेळा प्रार्थना म्हणणार आहोत. ठीक आहे. नंतर सगळे जरी डावा हात आका सगळे करूया ना, प्रॅक्टिस करूया असा आराम से, palm फेसिंग बॅकवर्ड. बर, आणि प्रार्थना करूया, आमची उजव्या बाजूकडे सर्व दोष वादा आकाश तत्वात शोषून घ्या आणि दुसऱ्या वेळेला आमची डावी बाजू शुद्ध करा, सिंपल भाषेमध्ये. नंतर तोच उजवा हात हृदयावर ठेवणार आहोत. उजवा हात सर्वांनी, उजवा हात हृदयावर. उजवा हात कौन सा है? हाँ, वो हाथ हृदय पे रखना. और अपना यहाँ पे क्या है? आत्मा है. उजवा हात कपालावर ठेवणार आहोत. तोच उजवा हात, उजवा हात. स्वतःलाही क्षमा केली, कृपा करून आपण आम्हाला क्षमा. वेळेला प्रार्थना म्हणणार आहोत. बर, आलाच. नंतर सत्कार द्या. 7 वेळेला प्रार्थना म्हणणार, दाबून गोल गोल फिरवायचे आहे. सर्वांनी प्रार्थना करणार आहोत. हे परमेश्वरा, कृपा करून आपण आम्हाला ध्यानाची स्थिती प्रदान करूया. हे गणपती बाप्पा, कृपा करून आमची संपूर्ण उजवी बाजू शुद्ध करा, निर्मल करा, पवित्र करा. श्री माताजी, माताजी मी शुद्ध आत्मा आहोत. माताजी मी शुद्ध आत्मा आहोत. माताजी मी शुद्ध. आपण आम्हाला क्षमा करावी. श्री माताजी, आपला परम कृपे मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली आहोत. जोर से बोलिए सभी लोग. माता जी, हमें आत्म साक्षात्कार दीजिए. श्री माता जी, हमें आत्म साक्षात्कार दीजिए. श्री माता जी, हमें श्री माता जी, की परमेश्वराची प्रेम शक्ती आहेत का? आहे 4 नाही, बरेच 6-7 दिदी आहेत बघा. सगळ्या यांच्याकडे लक्ष द्या. या दिदी आज आपल्या समोर कागदापासून बुकमार्क, कागदापासून, चौकोनी कागदापासून बुकमार्क कसं बनवायचं याची कृती आपल्याला सांगणार आहेत आणि ते आपल्याला बनवूनही दाखवणार आहेत. गालागाडी समोर बघा सर्वांनी, वर करून दाखव. सगळ्यांनी घडी घालून घेतली का? जे उरलेलं असं दिसेल ना तुम्हाला, ते कट करा, हातानेच कट करा. घरी असल्यावर कैचीने बरोबर कट करता येईल. इथं आपल्याकडे कैची नाहीये, कट करून घ्या व्यवस्थित. उरलेले जे करणं आहे ते जोडायचे. दुसऱ्या बाजूनी पण तेच करायचं. जो आहे ना, असं वरती करायची फक्त, एवढंच. ही जी बाजू आहे ना, ही अशी वरती करायची, एवढंच. हे ते 2 कोणी आहेत ना, हे 2 कोण, हे अशी पुढे प्रेस करायची. हे काय झालं? हात वरती करा, वर करा. आणखीन व्यक्ती या ठिकाणी आहेत. मुलांनो, सरांनी जरा थोडं एक शिक्षक उभे आहेत आणि हे शिक्षक सामान्य नाहीत बरं का. हे दोन्ही
मुंबई महानगरपालिकेच्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहेत. आता होते त्यांची वय दोघांची 70च्या पुढे आहेत, परंतु दोघांनी जे काही आसनं हिमांशुदाबरोबर करून दाखवली, खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. याचं कारण असं की रोज ही मंडळी नियमाने योगासनं करतात, म्हणून त्यांची प्रकृती सुद्धा इतकी ठणठणीत आहे. आमचे सगळ्यांचे आदर्श आहेत आणि तुमचे सुद्धा आदर्श आहेत. त्यांच्यासाठी समीर सरांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा शाबासच्या 3 टाळ्या वाजवायच्या. आता सरांसाठी आपण जकासचे टाळे वाजवूया. कोणते? जकास. 1 2 3 4 स्टार्ट. 1 2 3 1 2 3 1 2 3 विकास. छान सांगितले. मला दादा व्हिडिओ कार्ड द्या, तोपर्यंत वरती पकडायचंय. महावीर विक्रम बजरंगी घुमते निवार में मुक्के संगी कान तो कुंजल कंचित केस जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिप लोगो जाग रामदूत अवतार मन राम अंजन पुत्र पवन सुत नाम. महावीर विक्रम बजरंगी घुमते निवार में मुक्के संगी कान तो कुंजल कंचित केस जय हनुमान ज्ञान गुण सागर. थँक्यू. पद्म प्रदीप कुटे. नाव श्री शानन कदम. हां बोल. मी आज प्रार्थना बोलणार आहे. हीच मची प्रार्थना अन हेच मचे वागणे. मानसा रे मानसाशी मानसा समवागणे. हीच मची प्रार्थना धर्म जाती प्राथ भाषा देश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अनपुना बसरोपणावर शुद्धतेचे चांगले. मानसा रे मानसाशी मानसा समवा. ही जमची प्रार्थना गोपतारी गाठला. अंजनी सुता रामदूता प्रभंजना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा. माताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. ध्वजांगे उचली बाहो आवेश रे डोटला पुळे. काळाग्नी काळ रुद्राग्नी निखदा कांपती बये. उच्छते उलटिले माता कीट कुंडले हरी. सुवर्ण कटिका सोंटी घंटा किंकिण नागळा. ठकारे पर्वता ऐसा जका सडपातळू. सडपातळू हंता भव्य सिंदूर लेपना. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. ध्वजांगे उचली बाहो आवेले उठला पुढे. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कांपती बळे. उच्छते मोडिले माथा केट कुंडले परी. सुवर्ण कटिका सोंटी घंटा किंकिण नागरा. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. कशाला तोडलं? कोणाला तरी यूज आला. लक्ष द्यावं सगळ्यांनी. काल सारखं इथं दिसलं नाही पाहिजे. ते कचरा टाकायचं.
तर 15 लहान मुलं पाहून मला पण सर्वप्रथम तो गेलेला राम राम राम